वरळीतील विविध होळी महोत्सवाला आमदार आदित्य ठाकरे भेट देत आहेत। विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी जी आहे ती साजरी केली जात आहे। आदित्य ठाकरे वेगवेगळ्या होळींचं दर्शन घेत आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये होळीचा उत्साह साजरा करण्यात येतो। वरळीमधला होळीचा वेगळाच उत्साह असतो। आदित्यजी काय सांगाल, कसा उत्साह दिसतोय मतदारसंघामध्ये? तुम्ही वरळीत जेव्हा जेव्हा कोळीवाड्यात याल होळीसाठी, हा उत्साह तुम्हाला सगळे गल्लीत दिसेल। इथे मस्त उत्साह असतो, जोरदार इथे सेलिब्रेशन असतं। खरं तर तुम्ही एक ट्विट केलं थोड्या वेळापूर्वी, वरळीतील या होळीला यावर्षी खूप निर्बंध लावण्यात आले आहेत। प्रशासनाने आणि भाजपच्या सरकारने इकडे आमचे अनेक होर्डिंग्स आणि भोंगे उतरवलेत। भोंगे चुकीचे उतरवतात। आमचे अनेक इथे कोळीवाड्यातले वेगवेगळे जे मंडळ आहेत त्यांचे डीजे थांबवत आहेत, माईक उतरवत आहेत। काय म्हणजे सण साजरा करायचा मराठमोळा की नाही? खरं तर हे आपल्या मतदारसंघापुरतं होतंय अशी पण काही असूही शकतं, कारण भाजपचे राजकारण ते सगळ्यात आणतात, सणांमध्ये पण आणतात। खरं तर रमजानचा महिना आहे आदित्यजी, इतर पण सण आहेत, इतर सणांवर निर्बंध नसतो, मात्र हिंदू सणावर निर्बंध आहे असं काही? मराठमोळे सणांवर बघा, गणपती बाप्पाच्या पीओपीच्या याच्यावर मूर्तीवर, ते कोळीवाड्यात बरोबर निर्बंध। हे नुसतं भाजपला आपलं मराठमोळे हिंदुत्व मारायचं। आज पंकजाताईंनी विधानसभेत मुद्दा मांडला की पीओपी मुळे प्रदूषण होतं का, याबद्दल अजून माहितीच नाही। हायकोर्टामध्ये केस कमकुवत लढण्यात आली का? बघा, सीपीसीबी जर गंगेचे पूर्ण रिपोर्ट बदलू शकतो तर पीओपी बद्दल नाही बदलू शकत। नाही, ते आरतीसाठी जमलं। हे होते आमदार आदित्य ठाकरे, ज्यांनी आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया दिलेल्या आहे। खरं तर सूडबुद्धीने ही जी निर्बंध लावण्यात आलेले आहेत अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन रुपेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई, वरळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।